तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय विधानसभेच्या पायऱ्यावरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी विरोधक आपल्याला एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून आज ही घोषणाबाजी सुरू आहे। हातात फलक घेऊन त्यांच्याकडून ही जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी हे विधान भवनच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। तर अधोगती सरकार अशा जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्या संदर्भातले फलक त्यांच्या हातात आहेत। अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, अनिल परब आपल्याला दिसत आहेत। विधान भवन परिसरातली ही दृश्य विधान भवन पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहू शकतोय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर होणार आहे आणि त्याआधीही आपण विरोधकांची घोषणाबाजी पाहू शकतोय। तर आपण पाहू शकतो एका ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा विधान भवनच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। एक केला मोदी सब पे भारी अशा प्रकारचे फलक घेऊन हे सत्ताधारी आहेत ते आंदोलन करतात। दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। विरोधकांचं सुद्धा विधान भवनच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येते। सत्ताधारी आणि विरोधकांचं हे आंदोलन आपण पाहू शकतोय। आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा जे विरोधक आहेत आणि सत्ताधारी यांच्याकडून हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी थोड्याच वेळात विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी हे विरोधकांचं आंदोलन आणि सत्ताधाऱ्यांचं आंदोलन आपण पाहू शकतोय। तर शिंदेच्या सेनेच्या आमदारांचं हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। गाजराचा अर्थ समजतो ना, क्या गाजर एक गोगावलेंसाठी तर भरत गोगावलेना 3 वर्ष मंत्री करणार क्या गाजर। अर्थसंकल्पाकडनं पण महाराष्ट्राला क्या गाजर। तर आपण नुकतंच पाहिलं जितेंद्र आव्हाड यांनी गाजर दाखवत सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा जनतेला गाजर दाखवणार असं जितेंद्र आव्हाड म्हणतायत। आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय विधान भवनच्या पायऱ्यांवरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। च्या माध्यमातून सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही हे गाजर घालून इथे आंदोलन केलेलं आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून त्याच्या हाती गाजर देण्याचे काम या सरकारने मागच्या 2.5 वर्षात या सरकारचा निषेध करत आहोत। गाजर हलवा सरकार घालवा या ठिकाणी सरकार काय करण्याचा प्रयत्न तर आपण पाहू शकतो ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। गाजर दाखवत हे आंदोलन विरोधकांकडून करण्यात आलेलं आहे। गाजर हलवा सरकार घालवा अशा घोषणाबाजी विरोधक आपल्याला देताना दिसत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। गाजर आंदोलन हे विरोधक सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येते। तर या ठिकाणी शिंदेच्या सेनेची आमदारांचं सुद्धा हे
आंदोलन सुरू आहे। एक अकेला मोदी सब पे भारी अशा आशयाचं फलक हातात घेऊन या ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं आंदोलन आज विधान भवनच्या पायऱ्यांवर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही सध्या दोन दृश्य पाहतोय। एका ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, ज्या ठिकाणी एक अकेला मोदी सब पे भारी असं फलक घेऊन हे जे सत्ताधारी आहेत, शिंदेच्या सेनेचे आमदार आहेत, ते एकवटलेले आहेत। दुसरीकडे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, गाजर दाखवत हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मांडत आलेलं आहे, परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या अभिनयनगरच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये भारतीय जनता पक्षाने एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये मोठे मोठे आश्वासनं दिली गेली। अभिनयनगरचा पुनर्विकास सरकार करणारच, मतं मिळवण्याकरता C&D आम्ही करू, तातडीने अंमलबजावणी करू म्हणून देखील घोषित केलं, परंतु आज तागायत कुठलीही कार्यवाही केली गेली नाही। मी सातत्याने मांडत आलो की सरकारने ठोस निर्णय घ्यावा, परंतु अबुदरनगर वासियांना विश्वासात घेऊन द्यावा। तिथे असणाऱ्या फेडरेशन असेल, तिथे असणाऱ्या ताळ कमिट्या असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, परंतु सरकार एकतर्फी निर्णय घेते, सरकार कुठलीही दखल घेत नाही। मी सातत्याने वारंवार पत्रव्यवहार करतोय। आदरणीय अतुल सावेंना मी 3-4 वेळा पत्र दिले, परंतु बैठक देखील लावत नाही। हा अभिनयनगर वासियांवरती अन्याय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो आणि अभिनयनगर वासियांना जे गाजर दाखवण्याचं काम सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेलं आहे ते आम्ही आता सहन करणार नाही। आपल्याला ठोस आता निर्णय घ्यावाच लागेल, याकरता आज मी हा आंदोलन करतोय। आजच्या बजेटमध्ये प्रामुख्याने महिलांचं आरक्षण असेल किंवा महिलांचं आरक्षण असेल किंवा शिक्षण असेल, यावर बजेट सादर होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत। एकंदरीत जो मागचा बजेट आपण पाहिला आहे त्याच्या काही तरतुदी देखील अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत, काम सुरू नाही झालं आहे, अशातच हा नवीन एक बजेट सरकार आणत आहे। नाही, हे सरकार मुळामध्ये आता त्यांच्या समारोपाचा हा अर्थसंकल्प आहे, शेवटचा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नाकारलेलं आहे, म्हणून नुसती आश्वासनं देणे, घोषणा करणं, लोकांना गाजर दाखवणं, त्याच्यातनं स्वार्थ साधणं एवढंच या सरकारचं काम आहे। गेल्या अर्थसंकल्पात दिलेल्या अनेक आश्वासनांची अजून पूर्तता झालेली नाही। अनेक कामांचे कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळालेले नाहीत, कॉन्ट्रॅक्टरने कामं बंद करून टाकलेली आहेत। अशावेळी ह्या अर्थसंकल्पामध्ये देखील जनतेला गाजर दाखवण्याचं काम सरकार करणार, परंतु लोक आता अतिशय चाणाक्ष झालेले आहेत। अनुदान मिळालं ना, शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं ना, नोकरी मिळाली। या राज्याचा विकास करायचा तर गुजरातचा विकास होतोय, हे राज्य गुजरातचा विकास व्हावा असा प्रयत्न करते, महाराष्ट्र मागे राहण्याचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणजे सरकार नुसतं गाजर घ्या गाजर आंदोलन आम्ही केलं, कोणत्याही विषयात हे गाजर दाखवतो जनतेला, प्रत्यक्षात स्वार्थाच्या वरती, टक्केवारीच्या वरती या राज्यात कोणतंही काम होत नाही। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं घ्या गाजर आंदोलन या ठिकाणी केलं। त्यांच्या आमदारांना गाजर कित्येक हजारो कोटीचा निधी दिलेला आहे, परंतु प्रत्यक्षात निधी प्राप्तच नाही, फक्त मंजुरी, प्रशासकीय मान्यता आहे, प्रत्यक्षात निधी कुठंच उपलब्ध नाही। म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना सुद्धा या सरकारने गाजर दाखवलेलं आहे, मंत्रिपदाचा गाजर दाखवलेलं आहे खूप जणांना। त्यामुळे सरकार गाजर देणारच सरकार आहे। शिवसेनेच्या आमदारांनी फलक आणले होते, त्यामध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलंय, तर राहुल गांधींची टीका केली, काय विषय होता मला नाही माहिती। तुम्ही पेढे वाट देशात सरकार हे पहा, या राज्यामध्ये 31 जागा आम्ही जिंकल्या, हे 400 पार होते, 240ला अडकलेले आहेत, यांचा पराभव नाही झालेला। गिरेतोबी टांग उपकर, अरे हे गिरेतोबी टांग उपकर करतात। आज जे भारतीय जनता पार्टी 400 पार करणार म्हणत होते, 240च्या आतमध्ये अडकले, यांना 2-5 पक्षाचे पाठिंबा घेऊन सरकार चालवावं लागलं। त्या तेलुगू देशमचा काय जाहीरनामा आहे बघा, त्यांना सोबत घ्यावं लागलं। नितीश कुमारचा काय जाहीरनामा आहे बघा, आणि मग आम्हाला नाव ठेवता का? खरं तर गिरेतोबी टांग उपर तुमची आहे। लोकांनी मोदीला नाकारलेलं आहे, भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं आहे। सर, जसं तुम्ही म्हणता लोकांनी मोदींना नाकारलेलं आहे, यंदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला नाकारलं जाईल आणि तशी तयारी महाविकास बिलकुल केलेली आहे। ज्या अर्थी 31 जागा आम्ही जिंकलो, त्या अर्थी सगळ्या विधानसभेचा जर रिव्ह्यू घेतलो तर जवळपास 180-85च्या वर जागेवर आम्ही बहुमत मिळवू अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात आहे।
सर एक हिंदी में सर हिंदी में सर करू द्या तू भी डाल